या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। रुग्णसेवा समाजसेवेचा ध्यास घेणारे डॉक्टर प्रांजली कुराडे मॅडम आपल्यासोबत आहेत। त्यांचा वाढदिवस आहे। त्यांनी हा वाढदिवस मोठमोठ्या हॉटेलमध्ये किंवा मोठमोठ्या कार्यक्रम न करता छोटे जे मुलं आहे, नगर परिषदचे विद्यार्थी आहे, या चिमुकल्या मुलांसोबत त्यांनी वाढदिवस साजरा केला। वाढदिवसा विशेष म्हणजे त्यांनी प्रत्येक कुठल्या मुलांसोबत केक तर कापलाच, परंतु मुलांच्या आरोग्याचीसुद्धा काळजी घेतली आहे। त्यांनी मुलांना जे रक्तातील घटक वाढवण्याकरता जे पेन खजूर आहे ते सुद्धा वाटप केले आहेत। मॅडम काय सांगू शकाल? आज वाढदिवस झाला, परंतु आगळा वेगळा वाढदिवस झाला, काय सांगू शकाल? सर्वप्रथम धन्यवाद। वाढदिवसाच्या तुम्ही सर्वांनी मिळून मला शुभेच्छा दिल्या। शाळा नंबर नगरपालिका शाळा नंबर 2 ही माझ्या प्रभागा नंबरमध्ये येते ही शाळा। शाळेचे मुख्याध्यापक साहेब वसुले सर यांचे मी आभार मानते आणि हे सर्व चिमुकली मुलं यांचे देखील आभार। सगळ्यांच्या उपस्थितीत आज नगरसेवक नगरसेविका यांच्या उपस्थितीत माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा झालेला आहे। सर्वांकडून मला भरभरून शुभेच्छा मिळालेल्या आहे, त्या सर्वांचे मी आभार मानते। आजचा हा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्याचा उद्देश हाच की आपण दरवर्षी तर मैत्रिणींसोबत वगैरे किंवा घरी नातेवाईकांसोबत आपला वाढदिवस साजरा करतच असतो, पण यावेळेस अशी एक इच्छा होती की या छोट्या चिमुकल्यांसोबत आपला वाढदिवस साजरा करावा आणि वाढदिवसासोबत त्यांना काहीतरी भेटवस्तू पण द्यावी। आणि भेटवस्तू या दृष्टीने, कारण मी एक डॉक्टर असल्यामुळे साहजिकच मला असं वाटतं की प्रत्येकाचं आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, इम्युनिटी रोगप्रतिकार क्षमता प्रत्येकाची टिकून राहिली पाहिजे, कारण हा ऋतूच असा आहे की यामध्ये लगेच आजार जडतो आणि रोगप्रतिकार क्षमता झाली की आपल्यावर आजार हे धावून संक्रमण करतात। त्यामुळं मला असं वाटलं की मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने रक्तवर्धक अशा खजुराचे वाटप मी आज करावे पोरांना, जेणेकरून रक्त जर शरीरात चांगल्या प्रमाणात असेल तर रोगप्रतिकार क्षमता आपली टिकून राहते आणि त्या दृष्टीने मी तो विचार करून पोरांना आज या ठिकाणी रक्तवर्धक अशा खजुराचे वाटप केले। काही त्यासोबतच शालेय साहित्य देखील पोरांना वाटले या ठिकाणी आणि खूप छान आनंद झाला मला मुलांसोबत। आज माझा वाढदिवस मी साजरा करून पोरांच्या हातून मी केक माझा वाढदिवसाचा कापून घेतला। खूप छान वाटले आणि सगळ्यांनी मला यामध्ये सहकार्य केले, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनस्वी आभार मानते। शाळेचे देखील आभार आणि मित्र मैत्रिणी सर्व जे आहेत त्यांचे सगळ्यांचे आभार। एक लहान मुलांसोबत वाढदिवस साजरा केला, एक आगळा वेगळा कार्यक्रम केला, परंतु एक पालकांना काय मेसेज द्याल तुम्ही? आता पावसाळ्याचा पिरियड आहे, काय मेसेज द्याल? पालकांना एवढंच सांगू शकते की पोरांची जेवढी जास्तीत जास्त काळजी घेतल्या जाईल तेवढी घेऊ द्या, कारण कसं आहे की आता सध्या पावसाळा सुरू आहे, पाणी सगळ्यात जास्त वातावरण आणि आजार हे ज्याच्यातून होतात ते म्हणजे पाणी अतिप्रमाणात थोडंसं दूषित झालं की पोरांना लगेच आजार जडतात। सर्दी, ताप, खोकला, संक्रमण हे कसं आहे की शाळेत पोरं आले की एका मुलाला जर सर्दी ताप झाला तर तो लगेच त्याच्या संपर्कात आला की दुसऱ्याला पण तो जडतो, तर थोडं त्याकडे लक्ष ठेवा। शक्य असेल तर पोरांना उकळून पाणी द्या तुम्ही, त्याला जास्तीत जास्त बाहेरच्या वातावरणात म्हणजे पाऊस सुरू असताना त्याची मजा घेऊ द्या, बिंदास घेऊ द्या, असा काही विषय नाही, पण त्यातूनही आपण त्या पोरांची काळजी कशी घेऊ शकू याकडे थोडंसं लक्ष द्या, आजारापासून त्याला दूर ठेवू शकू, हेच आपलं एक आरोग्याचं एक ध्येय आहे, आपलं म्हणजे कर्तव्य आहे पालकांचं सुद्धा, आणि त्या पोरांना पण तेवढं थोडं समजून सांगा। आपल्यासोबत मराठी विद्यामंदिर शाळा क्रमांक 2चे मुख्याध्यापक श्री वसुले सर आहे। सर, आज लहान मुलांसोबत वाढदिवस साजरा होत आहेत, एक चिमुकल्या मुलांसोबत एक वाढदिवस साजरा करणे आनंदाचा क्षण आहे, परंतु सहसा म्हणजे मोठमोठ्या वाढदिवसमधल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये मोठमोठ्या कार्यक्रम केले जाते, परंतु लहान मुलांचा वाढदिवस साजरा करणं आगळा वेगळा कार्यक्रम आहे, तुम्ही काय सांगू शकाल? यासाठी त्या माणसाचं जे प्रेम आहे समाजावर म्हणा किंवा लहान मुलांवर, जे उद्याचे आपल्या देशाचे नागरिक आहे, त्या दृष्टीनं पॉझिटिव्ह विचार करून जे लोक कोणतेही सकारात्मक किंवा आपलं वैयक्तिक जे आनंद राहते तो त्यांच्यामध्ये मिळून मिसळून साजरा करते, जे समाजातले घटक आहे, विशेष म्हणजे लहान मुलं आणि नगरपालिकेतले जे मुलं आहे ते सर्वांना माहीत आहे की कोण्या आर्थिक स्थितीतून सामाजिक स्थितीतून येतात सध्याच्या परिस्थितीमध्ये। त्यांच्यासोबत जर असा काही आनंदाचा क्षण आपण साजरा केला तर याचा आपल्यालाच अति आनंद आणि पुढील जीवनामध्ये देखील याचे काही चांगले पॉझिटिव्ह परिणाम आपल्यामध्ये दिसून येतात आणि समाजकार्य एक उत्तम प्रकारचं हे उदाहरण आहे। मी डॉक्टर प्रांजलीताई कुराडे मॅडम, नगरसेविका नगर परिषद वरुड यांना खूप खूप आभार व्यक्त करते। आणि आपल्यासोबत
वरुड नगरीचे प्रथम नागरिक श्री ईश्वरजी सलामी सर आहे. सर, एक आज आगळा वेगळा कार्यक्रम होत आहेत. आपल्या नगरसेविका आज चिमुकल्या मुलांसोबत, नगरपंचायत मुलांसोबत वाढदिवस साजरा करते. एक आनंदाचा क्षण आहे. काय सांगू शकाल सर? सर्वप्रथम आज प्रभाग क्रमांक 8मधील सौ प्रांजलीताई कुराडे यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त प्रांजलीताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तसंच आज ताईंनी खूप सुंदर असा उपक्रम आपल्या नगरपरिषद शाळा क्रमांक 2मध्ये घेतला आहे. छोटे छोटे विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यांना शालेय जे हे साहित्य आहे त्यांचा वाटप केलेला आहे. सोबतच मला दिसत आहे की खजूर म्हणजे एक चांगली गोष्ट दिलेली आहे, ज्यानं हिमोग्लोबिन वाढते. अशा गोष्टी म्हणजे आरोग्यही आणि शालेय साहित्य म्हणजे काय आहे की आरोग्य जर चांगलं राहिलं तर विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागेल, विद्यार्थी टणक वजा उभा होईल आणि भविष्यात आपल्या देशाचं नेतृत्व करेल. या उद्देशाने त्यांनी एक सेवाभावी उपक्रम साजरा केला. त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि असाच कार्यक्रम त्यांच्या हाती हो अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. धन्यवाद.